नमस्कार मित्रांनो, गुरुसेवा चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज वैकुंठ चतुर्थी व सोमप्रदोष तसेच उद्या त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी श्री विष्णूंची सेवा आणि श्री महादेवांची सेवा केली जाते. ही वैकुंठ चतुर्थी वर्षातून एकदाच येते. आता सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर हा मंत्र आपण सांगू शकतो की श्री विष्णूंची सेवा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र जप करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामसुद्धा म्हणू शकता. तर आज रात्री 12 वाजता हरिहरांची भेट होत असते. या दिवशी विष्णूला आपण तुलसी वाहतो, पण तुळशीबरोबरच बेलपत्रही वाहू शकतो. तर श्री महादेवांना फक्त याच दिवशी तुलसी वाहतात. अन्यत्र इतर कोणत्याही दिवशी महादेवाला तुलसी वाहायची नसते. महादेवाला फक्त बेलपत्रच व्हायचे असतात. फक्त हरिहरांची भेट होते म्हणून महादेवाला तुलसी आणि बेल आणि श्री विष्णूंना पण बेल आणि तुलसी दोन्ही वाहतात. आणि याच दिवशी पूजा करताना आपण 360 वाती 51, 21, 11 असं आपल्याला जसं जमेल तसं तेवढ्या वाती, पाने, फुले, अक्षदा, वस्त्र व्हायचे असतात व त्यांची षोडशोपचारे पद्धतीने पूजा करायची असते. ही पूजा का करायची? तर त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा, त्यांची आपल्याकडून थोडीफार सेवा व्हावी. वर्षातील एकच दिवस असतो की आपण वेळ काढून त्यांची पूजा केली तर आपल्याला वर्षभर पूजा केल्याचं पुण्य भेटतं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. धन्यवाद.